हॅलो. आज आपण पेपर फर्स्टमधला लिनियर प्रोग्रामिंग हा चॅप्टर आपण बघायचं आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचे बेसिक जे कन्सेप्ट्स आहेत या संदर्भातला एक व्हिडिओ तुम्हाला मी पाठवून दिला होता. आय होप की तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल. आता इथं लिनियर इन इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल आणि लिनियर इन इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या दोन्हींच्या व्याख्या आपण सुरुवातीला बघू. त्यानंतर लिनियर इन इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल आणि लिनियर इन इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे दोन्ही आपण काय ग्राफिकल मेथडने सॉल्व करून त्याचं आपण काय सोल्युशन सेट काढायचं आहे. तर पहिल्यांदा या दोन्हींच्या व्याख्या आपण बघूत. त्यानुसार पहिल्यांदा लिनियर इन इक्वेशन इन वन व्हेरिएबल, लिनियर इन इक्वेशन इन वन व्हेरिएबल याची व्याख्या काय केलेली बघा. इनइक्वॅलिटीज. आता इनइक्वॅलिटीज आणि इक्वॅलिटीज. इनइक्वॅलिटीज म्हणजे काय तो मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. मी इनइक्वॅलिटीज म्हणजेच ज्यामध्ये हा ग्रेटर दॅन किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन किंवा लेस दॅन इक्वल टू हा साईन असेल. म्हणजेच काय इनइक्वॅलिटी कशाला म्हणायचं आहे की ज्यामध्ये ग्रेटर दॅन किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन किंवा लेस दॅन इक्वल टू हा साईन इन्व्हॉल्व असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, इनइक्वॅलिटीज किंवा त्यालाच काय म्हणायचं आहे, इनइक्वेशन्स. आता इनइक्वॅलिटीज ऑफ द फॉर्म ax प्लस बी लेस दॅन सी, ax प्लस बी ग्रेटर दॅन सी, ax प्लस बी लेस दॅन इक्वल टू सी आणि ax प्लस बी ग्रेटर दॅन इक्वल टू सी, वेअर a, b, c are real numbers, a not equal to 0 and x is a variable are called linear equations in one variable. येतं लक्षात. लिनियर इन इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल कशाला म्हणायचं आहे, म्हणजेच या टाईपचे ax प्लस बी लेस दॅन सी, ax प्लस बी लेस दॅन सी, ax प्लस बी ग्रेटर दॅन सी, ax प्लस बी लेस दॅन इक्वल टू सी आणि ax प्लस बी ग्रेटर दॅन इक्वल टू सी. तर असे जे काही इक्वेशन्स आहेत त्यांना काय म्हणायचं आहे, वेअर ए बी सी आर रिअल नंबर्स, ए नॉट इक्वल टू 0 अँड एक्स इज ए व्हेरिएबल आर कॉल्ड लिनियर इन इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ओके. फॉर एक्झाम्पल इथं आपण मध्ये दिलं आहे एक्स लेस दॅन 7, 2x प्लस 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 0, 4x मायनस 5 लेस दॅन इक्वल टू 3 आणि 5x प्लस 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 9. अशी जी काही आहेत त्या इक्वेशनला काय म्हणायचं आहे, इनइक्वॅलिटीज. येतं लक्षात. आणि इक्वॅलिटी कशाला म्हणायचं आहे की ज्यामध्ये इक्वल टू साईन असेल, ज्यामध्ये काय इक्वल टू साईन असेल म्हणजेच हा, तर त्याला काय म्हणायचं आहे, इक्वॅलिटी. आणि इनइक्वॅलिटी कशाला म्हणायचं आहे, ज्यामध्ये हे साईन्स असतील, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू हे साईन्स असतील तर त्यांना काय म्हणायचं आहे, इनइक्वॅलिटी किंवा इनइक्वेशन्स. किंवा पुढे चालून आपण त्यांनाच काय म्हणणार आहोत, कन्स्ट्रेंट्स. त्याचे हे एक्झाम्पल्स तुम्हाला दिले आहेत की ज्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे एक्स, यांना काय म्हणायचं आहे, इन इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल्स एक्स. मग आता हे जे काही इन इक्वेशन्स आहेत की ज्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे, अशा इन इक्वेशन्सचा आपण काय सोल्युशन सेट काढायचं आहे. आता त्या सोल्युशन सेटची व्याख्या काय केलेली बघा. द सेट ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स which satisfy given in equation is called the solution set of the equation. The set of all values of x which satisfy given in equation is called the solution set of the equation. आता याचा एक फॉर एक्झाम्पल जर आपण बघायचं म्हणलं, आता एक सोल्युशन सेटचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. तो एक्झाम्पल म्हणजे काय, समजा आपल्याला ही इनइक्वॅलिटी दिलेली आहे. समजा एक्स लेस दॅन 5, समजा ही इनइक्वॅलिटी दिलेली आहे. मग आता ही इनइक्वॅलिटी दिली असेल तर याचं जे काही सोल्युशन सेट आहे त्या सोल्युशन सेटमध्ये कोणते एलिमेंट्स असतील ते काय म्हणलेलं आहे, द सेट ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स विच सॅटिस्फाय द गिवन इन इक्वेशन इज कॉल्ड द सोल्युशन सेट ऑफ द गिवन इन इक्वेशन. मग आता ही इनइक्वॅलिटी किंवा इन इक्वेशन आपण दिलेलं आहे
मग आता एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूज हा इक्वेशन सॅटिस्फाय किंवा हा इक्वेशन सॅटिस्फाय करतो. समजा एक्स बिलॉंग्स टू एन असेल, तर एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूज हा इक्वेशन सॅटिस्फाय करतो. दॅट इज 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 4. या चारही व्हॅल्यूज काय करतात, हा इक्वेशन काय करतात, सॅटिस्फाय करतात. म्हणजेच यांचा जर आपण सेट घेतला, तर हा सेट या सेटला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड द सोल्युशन सेट. येतं लक्षात सोल्युशन सेट कशाला म्हणायचं आहे. एक्सच्या ज्या व्हॅल्यूज दिलेला इक्वेशन सॅटिस्फाय करतात अशा सर्व व्हॅल्यूजचा सेट म्हणजेच त्या इक्वेशनचा काय असतो, तो सोल्युशन सेट. आता इथं आपण इक्वेशन घेतलेला होता एक्स लेस दॅन 5 आणि समजा एक्स बिलॉंग्स टू एन असेल, तर एक्सच्या या सर्वच किमती म्हणजेच 1, 2, 3, 4 या सर्वच किमती काय हा इक्वेशन काय सॅटिस्फाय करतात. म्हणून हा झाला त्याचा सोल्युशन सेट. समजा इथं एक्स फक्त एवढंच दिलं असेल, एक्स लेस दॅन 5, तर याचा सोल्युशन सेट का असेल, -इन्फिनिटी पासून कुठपर्यंत असेल, 4 पर्यंत. म्हणजे सर्वच व्हॅल्यूज -इन्फिनिटी काय -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 हा का असेल त्याचा सोल्युशन सेट. येतं लक्षात. समजा इथं आपल्याला हा इक्वेशन समजा आपल्याला अशा पद्धतीने दिला असेल, समजा इथं लेस दॅन ऑर इक्वल टू दिला असेल, समजा इथं लेस दॅन ऑर इक्वल टू 5 असेल, तर हा त्याचा सोल्युशन सेट होतो का. 1, 2, 3, 4 हा त्याचा सोल्युशन सेट होईल का, नाही होत. त्याचं कारण काय, इथं आपल्याला इक्वेशन किंवा इनइक्वेलिटी कोणती दिलेली आहे, एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 5. म्हणजेच याचा जो सोल्युशन सेट आहे त्या सेटमध्ये जे काही एक्सच्या व्हॅल्यूज आहेत ते एक्सच्या व्हॅल्यूज का असतील, दॅट इज 1, 2, 3, 4 आणि त्यानंतर कोणता असेल पुढचा 5. 5 जरी आपण एक्सची किंमत घेतली तर 5 इज इक्वल टू 5 होईल, कारण की ते लेस दॅन ऑर इक्वल टू आहे. म्हणजेच एक्सची किंमत जर 5 घेतली तरी देखील हा इक्वेशन काय होतो, सॅटिस्फाय होतो. म्हणून याचा जो सोल्युशन सेट आहे तो कोणता असेल, 1, 2, 3, 4 आणि 5. ओके. हा झाला इक्वेशन इन वन व्हेरिएबल. त्यानंतर आता लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. 1 व्हेरिएबल आपण घेतला, त्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल होतो एक्स. आता लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स असतील तर त्याची व्याख्या काय केलेली बा, इनइक्वेलिटीज ऑफ द फॉर्म that is ax plus by less than c, ax plus by greater than or equal to c, ax plus by greater than ax plus by plus c greater than 0 आणि आणखीन एक इथं आहे x plus by plus c greater than 0. परत where a, b, c belongs to r are called linear equations in 2 variables x and y. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला लिनियर इक्वेशन्स एक व्हेरिएबल मधला आणि 2 व्हेरिएबलला ह्या संकल्पना क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला पुढचा भाग काय समजणार नाहीये, म्हणून तो आपण क्लिअर करून घ्यायलोय. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स या फॉर्मची जर असतील इनइक्वेलिटीज ax plus by plus c greater than 0, ax plus by plus c less than 0, ax plus by plus c greater than or equal to 0 आणि ax plus by plus c less than or equal to 0 where a, b, c belongs to r are called linear inequations in 2 variables x and y. त्यांच्या परत इथं एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. पहिला एक्झाम्पल आहे 2x plus 3y minus 4 less than 0. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे 4x plus 5y plus 7 equal to 0 greater than 0. त्यानंतर 2x plus 5y minus 1 less than or equal to 0 आणि 3x minus 2y plus 1 greater than or equal to 0 are the examples of linear inequations in 2 variables. इथं लक्षात, म्हणजे इन 1 व्हेरिएबल आणि इन 2 व्हेरिएबल. 1 व्हेरिएबल म्हणजे काय, एकच व्हेरिएबल असतो आणि लिनियर इनइक्वेशन्स इन 2 व्हेरिएबलमध्ये 2 व्हेरिएबल्स असतात. मग एक्स वाय असतील किंवा वाय झेड असतील किंवा x1 x2 असतील, जे काही असतील ते असतील. ठीक आहे. त्यानंतर द सेट ऑफ ऑल ऑर्डर पेअर्स एक्स वाय
आता पाठीमागे काय फक्त एकच एक्सची तिथं व्हॅल्यू राहत होती, एक्सची तिथे एकच व्हॅल्यू राहत होती. आता इथे काय एक्स आणि वाय या दोन्हीच्या व्हॅल्यूज, द सेट ऑफ ऑर्डर्ड पेअर एक्स वाय विच सॅटिस्फाय द गिवन इन इक्वेशन्स इज कॉल्ड द सोल्युशन सेट ऑफ द इन इक्वेशन्स. ज्या पद्धतीनं पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये एक्सच्या आपण किमती कोणत्या घेतलेल्या होत्या 1 2 3 4 या सर्व व्हॅल्यूज काय दिलेला इन इक्वेशन सॅटिस्फाय करत होता, तसा इथे दोन व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय, आणि एक्स आणि वायच्या किमती आपण पर्टिक्युलर व्हॅल्यू जर घेतल्या, आपण इथे एक्सची समजा 1 घेतली आणि 2 घेतली, समजा फॉर एक्झाम्पल हा एक्झाम्पल आपण घेतला 2x + 3y - 4 < 0 समजा बरं का, समजा, आणि इथे एक्स वायच्या जर किमती जर आपण इथं ठेवलं आणि हा < 0 येत असेल, तर अशा वेळेस हा एक्स वाय म्हणजे इथं एक्स वायच्या ज्या किमती घेतलेल्या आहेत हा काय झाला त्याचा सोल्युशन सेट. The set of all ordered pairs x, y which satisfy the given inequations is called the solution set of the inequations. हे तो लक्षात, लिनियर इनइक्वेशन इन वन व्हेरिएबल आणि लिनियर इनइक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या झाल्या दोन्हीच्या व्याख्या किंवा त्या दोन्हीच्या डेफिनेशन्स. आता इथं आपल्याला पुस्तकामध्ये काही सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेत. आता त्या या इनइक्वेशन्सचा आता जे काही आपल्याला एक्झाम्पल परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत ते सर्व एक्झाम्पल काय लिनियर इनइक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचे राहणार आहेत. वन व्हेरिएबल्सचे एक्झाम्पल आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात नाहीत. तरी देखील वन असेल म्हणजे एकच व्हेरिएबल असेल इनइक्वेशनमध्ये, तर त्याचा सोल्युशन सेट कसा काढायचा किंवा कोणता असतो तो देखील आपल्याला बघायचा आहे. आणि ज्या लिनियर इनइक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत त्यांचा सोल्युशन सेट किंवा त्यांचा ग्राफ किंवा त्याचा कॉमन रिजन हा कसा काढायचा हाही आपण बघणार आहोत. ठीक आहे.